कमल नयना कमलापती कामिन मोहन मदन मूर्ती भौतारिका आदर्त्य शिती वामन मूर्ती त्रिविक्रम आगाये सगुण निर्गुण जगज नित्य जगज जीवन वसुदेव देवकी नंदन बाळराम बाळकृष्ण तुका लोटांगणी मज ठाव द्यावजी चरणी हेची करीत श्री विनवनी भवबंधनी सोडवावे श्रीपादनाथं गुरुराज वैरं मोक्षनाम ज्ञानदान दक्ष घोटी क्षेत्र निवासी तन्नमामि वेद विज्ञान वरिष्ठं तन्नमामि वेद विज्ञान वरिष्ठं संत समर्थ श्रीपाद बाबा योग पीठे तटे भीमराध्या वरं पुंडलिकाय दातुं मनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करू प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्याचे अधिकरण त्याची वंदू श्री चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कारून याता ओम नमो ज्ञानेश्वरा पवन झालो चराचरी मी कळापुसरी काहीच नेने बोलत वचनी आदि वावी काही का जनार्दनी तुमचा दास याची आस पूर्वा विराट हा मेरी माँ तू पिता मेरा घनश्याम हो राधा मेरी माँ तू पिता मेरा घनश्याम उन दोनों के चरणों में मेरा वारंवार प्रणाम उन दोनों के चरणों में मेरा वारंवार प्रणाम
हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा, सकलांच्या पाया मागे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनकरिता या सेवेकरिता निवडून घेतलेला अभंग ज्ञानवंत, गुणवंत, कीर्तिवंत व तुम्हा आम्हा सर्वांचे भगवंत, ज्यांना या भक्ती मार्गातला कळस असा संबोधला जातो अशा कोटीतला साधू बाबाजी चैतन्याच्या मालिकेतील आदरणीय कन्या विभूती विशेष वारकरी संप्रदायाचे महान भगवत भक्त, अनाथाची माय कैवल्याचा पुतळा असे असणारे बाबाजी चैतन्य, ज्यांच्या गावाला देहू असं संबोधलं जातं, ज्यांच्या साहित्याला पंचम वेद असं मानलं जातं, या जगाच्या पाठीवरती आपण ज्याला घाबरतो तो यम, आणि यम ज्यांना चळचळा कापतो असा श्रीमंत साधू म्हणजे तुकोबराया. विठ्ठल प्रस्तुत हा अभंग श्रीमंत जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. तुकाराम तुकाराम माईबापांच्या सेवेकरता निवडला. विठ्ठल बघा, सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडक्यात अल्पसा परिहार द्यायचा तो असा. आज श्री संत तुकाराम बीज निमित्त वैष्णव मेळावा. आज मध्ये गावदेवी मातेच्या कृपाशीर्वादाने, थोर साधू संतांच्या कृपाशीर्वादाने सद्गुरु संत श्रीपाद बाबा, सद्गुरु संत रामदास बाबा, सद्गुरु संत सावळाराम बाबा, जयसिंग महाराज यांच्या कृपाशीर्वादाने हा तुकाराम बीज दिवस हा साजरा करण्यात आला आहे. आणि या आज तिसरं वर्ष आहे आणि पहिल्याच दिवसाचं पुष्पक माझ्यासारखे लेकीच्या वाटेला आलं. हे माझं परम भाग्य आहे. माईबाप, खरं तर सांगायचं म्हणजे पाचच्या वर्षी 1.5 वर्ष मेळावा होता. म्हणजे 1.5 वर्ष म्हणजेच काय, 1.5 दिवसीय वैष्णव मेळावा होता. पण ह्या वेळेस सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, आपले संतोष बाबा असतील यांच्या वतीनं हा मेळावा 2.5 दिवसीय झाला. आणि त्या पहिल्या दिवसाचं पुष्पक माझ्यासारखे लिकीच्या वाटेला आलं, हे मी माझं परम भाग्य समजते. आणि माईबाप, मी अजून एक परम भाग्य समजल ते काय, तर तुमच्यासारख्या भाग्यवंतांचं या दर्शन ताईला घडलं. विठ्ठल संतोष बाबा असतील, यांनी पोचवला म्हणून मी त्यांची मनापासून आभारी आहे. माईबाप, त्यांनी आज मला सेवा दिली म्हणून तुमच्यासारख्या भाग्यवंतांचं मला दर्शन घडलं, नाही तर घडलं
आता मला एक गोष्ट सांगा, ह्या सर्व गावकऱ्यांनी तसेच संतोष बाबांनी व तसेच सर्व साधक बंधूंनी हा मेळावा का आयोजित केला असेल? काय आजच्या दिवसाचं महत्व? आज तुकाराम बीज. काय तुकाराम बीज? बरं, तुकाराम बीज का साजरी केली जाते? तुकाराम बीज म्हणजे काय? हा वैष्णव मेळावा म्हणजे काय? वैष्णव मेळावा का करावा? ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये कचरा साचतो, कचरा आपण तो काय करतो महिला मंडळ, जसा तो झाडूने बाहेर काढतो, तसा या देहावरती जे आवरण आलेलं आहे, जे विकार आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर आणि अहंकार, हे जे विकार आहेत त्याला जर का बाजूला काढायचं असेल तर त्याच्यासाठी हा संत वैष्णव मेळावा. विठ्ठल बर, आता उदाहरण द्यायचं ठरलं तर काय? तुमचा मोबाईल आहे, फोन आहे, तुम्ही रोज चार्जिंगला लावता का नाही लावला? नाही लावला तर तो काय होईल? स्विच ऑफ होऊन जाईल. काय होईल? स्विच ऑफ होऊन जाईल. तसं या संत वैष्णवांमध्ये त्या नामाची चार्जिंग या जीवाला झाली पाहिजे. त्या नामाची चार्जिंग जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो मोबाईल डब्बाच आहे. त्याकरिता हे वैष्णव मेळावे, हा वैष्णव मेळावा करण्याकरिता माझ्या साधूंचाच आशीर्वाद लागतो. आज सुद्धा या धर्म मंडपाखाली आपण सर्वजण इथं जमलो, याला साधूची कृपा म्हणावी लागते. सद्गुरु संत श्रीपादोबा, सद्गुरु संत रामदासोबा हे आपल्या पाठीशी आहे, म्हणून आज आपण परत या धर्म मंडपाखाली बसलो. नाही तर क्षणभंगुर नाही वरवसा, वारे सावध तोडा मायाशा. क्षणाचा देखील भरवसा नाहीये. पण हा वैष्णव मेळावा करून आपल्याला करायचं काय? आपल्यापर्यंत जे नामतत्व भेटलंय, आपल्यापर्यंत जो बोध भेटलाय, तो बोध आपल्याला दुसऱ्याला सांगायचा आहे. ज्याला ते नाम नाही, ज्याला तो बोध नाही, ज्याला ते अनुग्रह नाही, ज्याला तो प्रबोध नाही, त्याला ते नामतत्व सांगायचं आहे. सकळांसी येथे आहे अधिकार, कलियुगी उतर हरीच्या नामे. मग आपल्याला करायचंय काय? वाढावं या सुख विठोबाचे. त्याकरिता हे वैष्णव मेळावे करायचे का नुसतंच येऊन इथं बसायचंय? मीठ मिरची मसाला आणायची गरज नाही. काय गरज? अरे मीठ मिरची मसाला आणायची गरज नाही. या बसा आणि ऐका, तो जीव त्या सुखाला पात्र झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल पण माऊली सांगते काय करावं लागेल? नव्या अध्यायाची पहिल्या क्रमांकाची ओळ काय सांगते? तर यावधान एकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञे उत्तर माझे. उघड ऐका, अवधान द्यावं लागल, लक्ष द्यावं लागल. नाही तर नुसतं खाण्याकडे लक्ष दिल्यावर मग काय उपयोग आहे वैष्णव मेळाव्याचा? ऐका काय उपयोग? म्हणून आता काय करायचं? अंतरंगाचे कान उघडे करायचे आणि बाह्य रंगाचे कान बंद करायचे. विठ्ठल बीज आहे. बरं, बीज का मानले जाते? आज फाल्गुन मध्ये द्वितीयेला तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला निघून गेले, म्हणून ही तुकाराम बीज म्हणून मानली जाते. म्हणून आपण ही साजरा करतो.
ज्या दिवशी तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले, नांदुरकीच्या वृक्षाखाली ते बसले. 12:02 ते सदेह वैकुंठाला निघून गेले आणि ते नांदुरकीचं झाड आज सुद्धा आपल्याला साक्ष देतंय. आज सुद्धा ते हलतंय 12:02 ते आज सुद्धा आपल्याला साक्ष देतंय की तुकाराम महाराज या वृक्षाखाली आहेत म्हणून. तुकाराम महाराज कुठं नाही. तू का राम आहेस. अरे तुझ्यामध्येच तो राम आहे. पण हे आपल्याला कळतंय का? मुळीच कळत नाही. जवळी असा जग जीवन का दोंडाळी वन, एकाग्र कर मन, तेने होईल समाधान. कस्तुरी मुर्ग नादी बसते, मृग भटकत जंगल जाय, सबके हृदय में राम है, लेकिन मूर्ख न समजाय. तुझे पाशी परी तू जागा चुकलासी. अरे तुमच्या जवळच आहे, फक्त त्याला काय करायचंय शोधायचंय. ते शोधायचं कसं, त्याच्यासाठी रीत आहे, त्याच्यासाठी रेग्युलेशन्स आहेत, त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे. एखादं जर का सूत्र सोडवायचं असेल तर त्याच्यासाठी, जसं ज्याप्रमाणे एखादं गणित सोडवायचं असेल तर त्याच्यासाठी सूत्र आहे. एखादं सम सॉल्व्ह करायचं असेल तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे. तसंच जर का भगवंताशी जर का भेट करायची असेल तर त्याच्यासाठी सद्गुरू आहे. विठ्ठल विठ्ठल. आज या जगतामध्ये पाहायला गेलं तर तीन जगद्गुरू होऊन गेले. पहिले म्हणजे आद्य शंकराचार्य जगद्गुरू, दुसरे म्हणजे कृष्ण वंदे जगद्गुरू. आपण म्हणतो काय म्हणतो? वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं श्रीकृष्ण वंदे जगद्गुरू. आणि त्यांच्याच पाऊलामाग पाऊल ठेवला ते म्हणजे तिसरे जगद्गुरू म्हणजे संत तुकोबराया. विठ्ठल विठ्ठल. बरं मला सांगा, जगद्गुरू होणं एवढं सोपं आहे का? जगद्गुरू होणं एवढं सोपं आहे का? त्यांनी आज या संप्रदायाचा ते कळस झाले. ज्ञानदेवे रचिला पाय, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर, त्याने केले हा विस्तार. जनार्दन एकनाथ खांब दिदला, तुका झाला से कळस, तुका झाला से कळस. तुका झालासे कळस, भजन करा सावकार.
मायबा जगद्गुरु होण्याकरिता त्यांनी काय काय केलं असेल, भगवंताचं त्यांनी किती नामस्मरण केलं असेल, भगवंताचं त्यांनी किती ध्यान केलं असेल. शिंक जांभळी खोकला इतुकाची वेळ त्यांचा इतकाच वेळ वाया झाला म्हणून ते जगद्गुरु झाले. विठ्ठल विठ्ठल त्यांचा शिंक जांभळी खोकला एवढाच वेळ वाया गेला म्हणून ते जगद्गुरु झाले. आपलं कसं आहे, उलट आहे, रिव्हर्स डायरेक्ट ऑपोजिट. कसं चाललंय आपलं, शिंक जांभळी खोकला होतोय तवाच राम राम अच्छी राम एवढंच नाव मुखामध्ये येतंय. नाव म्हणले मी नाम नाही बरं, नाव मुखामध्ये येतंय आणि आपण तेवढंच काय करतोय, पुण्य करतोय. नाम घेतो ना, माहितच नाही, नाव मुखामध्ये घेतोय, नामरूप नाही मेळ, अवगावाचेचा गोंधळ, नामरूप जडले चित्त, दास त्याचा मी अंकित. मायबाप त्यांचा तेवढाच वेळ वाया गेला म्हणून ते जगद्गुरु झाले. त्यांनी तेवढं चिंतन केलं, त्यांनी तेवढी नाम साधना केली, पण त्याच्या आधी त्यांनी केलं नेमकं काय. माघ शुद्ध दशमी गुरुवारचा दिवस माझ्या साधून मला सांगावं, अरे तुकारामा देव बघायचा नाद करायचा नाही, अरे देव झाल्याशिवाय राहणार नाही. गुरु परंपरेचा पहिला अभंग काय म्हणतो, सत्य गुरु राये भोजना मागती भोजना मागती कशा करता मागती माय, कशा करता मागती. गरम गरम पुढचं बोला तुम्हीच. रोट्याला लावून खायला तूप, त्याच्यासाठी तूप आहे का. अहो ही परमार्थाची दुसरी स्टेप आहे, त्याला म्हणतात प्रभू. पण ज्याप्रमाणे आपल्याला जर का मंदिर बांधायचं असेल तर पहिलं कळस बांधून चालत. तुकाराम महाराज कळस झाले म्हणून कळसावर जाऊन चालत. त्याच्यासाठी आधी काय करावं लागतं, बेसच बांधावा लागतो, तेव्हा तो कळस होतो. मग त्याच्याकरिता काय करावं लागल, सद्गुरूंना शरण जावं लागल आणि तेव्हा तो बोध प्राप्त होईल. त्याच्यासाठी आपल्याला लग्नच लावावं लागल. अहो माझ्या श्रीपाद बाबांना, अहो माझ्या रामदास बाबांना, माझ्या अमृते दादानं निज रूपाला लाविल जीवाचं लगीन.
नामाचं मंगळसूत्र मन मनी वाविले जीवाचं लगीन जीवाचं लगीन शिवासी लाविलं. पाहायला गेलं तर माणसाला 2 जन्म आहेत, 2 लग्न आहेत आणि 2 मृत्यू आहेत. पहिलं लग्न, पहिला जन्म बघू आपण. पहिला जन्म कुठून होतो? आईच्या उदरातून होतो पहिला जन्म. दुसरा जन्म कुठला? सद्गुरु रूपी आईच्या तत्वाचा बोध देते. काय म्हणलं मी? सद्गुरु रूपी आई जेव्हा तत्वाचा बोध देते तो म्हणजे दुसरा जन्म. पहिला जन्म आईच्या उदरातून, दुसरा जन्म सद्गुरु रूपी आई तत्वाचा बोध देते तेव्हा दुसरा जन्म होतो. पहिला लग्न मंडपामध्ये होतं ते पहिलं लग्न. काय म्हणतात? शुभ मंगल सावधान. सावधान म्हणलं तरी आपण काय सावध करतोच. आणि झाल्यावर मग जाऊ द्या आपण. ते झालं पहिलं लग्न. आणि दुसरं लग्न म्हणजे जीवाचं लगीन शिवासी लाविलं. ते म्हणजे दुसरं लग्न. पहिला मृत्यू म्हणजे तरी हा देहाचा होतो आणि दुसरा मृत्यू म्हणजे कोणता? तुम्ही म्हणाल आता दुसरा मृत्यू आणलाय कुठून? प्रियर्थ रूप झाला शरीराचा भाव. प्रियर्थ रूप झाला शरीराचा भाव. लक्षेला ठेवा स्मशानीचा तो झाला दुसरा मृत्यू. मायबाप त्याच्या आधी आपण हा दिवस ज्यांचा साजरा करतोय, तुकाराम बीज म्हणून साजरा करतोय, त्यांच्याबद्दल तुम्हाला माहितीये का? त्यांचं नाव काय होतं बरं? पूर्ण एवढंच सांगा मला. त्यांचं नाव काय होतं? खाली बसलेली मंडळी एकाने नाव सांगा मला. त्यांचं पूर्ण नाव काय होतं? काय होतं? तुकाराम बोलोबा आंबिले. त्यांचा जन्म कधी झाला? 23 जानेवारी 1606 साली झाला. ते निर्माण कधी झाले? 19 मार्च 1650 साली झाले. त्यांचं वय किती होतं? 42 होतं. त्यांचा वारकरी संप्रदाय कुठला होता? संप्रदाय वारकरी संप्रदाय होता. भाषा कुठली होती? मराठी होती. त्यांचे गुरु कोण होते? चैतन्य बाबा होते. त्यांचे शिष्य किती होते? 3 शिष्य होते मायबाप त्यांना. 3. एक म्हणजे बहिणाबाई, दुसरे म्हणजे संत निळोपराय आणि तिसरे म्हणजे भगवान बाबा. तिसरे म्हणजे कोण? भगवान बाबा. बरं मला सांगा त्यांनी अभंग किती लिहिले? तर 5,000च्या वर त्यांनी अभंग लिहिले. त्यांच्या वडिलांचं नाव होतं बोलोबा आंबिले. त्यांच्या आईचं नाव होतं कनकाई बोलोबा आंबिले. त्यांच्या बायकोचं नाव काय होतं? पहिलीचं होतं रखुमाबाई, दुसरीचं होतं जिजाबाई. तसंच त्यांना काय म्हणत होते? तर आवली म्हणत होते. त्यांना अपत्य किती होते? महादेव, नारायण, विठोबा आणि भागू. मायबाप हा त्यांचा काय आहे? ही त्यांची इन्फॉर्मेशन आहे. आज आपण ज्यांचा दिवस साजरा करतोय त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. आज आपण ज्यांचा दिवस साजरा करतोय त्यांची आपल्याला माहिती पाहिजे. मायबाप तुकाराम महाराज एवढे महान पुरुष होते. त्यांनी परमार्थ करत म्हणजेच संसार करत त्यांनी परमार्थ केला. त्यांना गरिबांविषयी भरपूर कळवळा होता. माणुसकीची त्यांना जाणीव होती. मी तर म्हणते महाराष्ट्र राज्यातला हा एकमेव संत आहे जो कर्जदारांची कर्ज माफ करतो. तो एकमेव संत म्हणजे तुकोबराया विठ्ठल. जाता क्षणी फक्त ते एवढंच म्हणले, आम्ही जातो तुम्ही कृपा सकळा सांगावी. वाढ वेळ झाला
आम्हासी पावला कुटी सहित झाला गुप्त तुका ते गुप्त झाले कारण का जीवे देव झाला संसार तो कडू झाला आजी येती ढेकर प्रेमाचे हरिहर त्यांनी संसार केला. मी म्हणते का त्यांनी कर्म नाही केलं, त्यांनी कर्म केलं. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कर्म जो करत नाही त्याला गावंड सांगितलं. हा गा साव्यासाची मूर्ती लाहुनी देहाची खंत करी ती कर्माची ते गावंडे. त्यांना काय सांगितलं गाढ होतं सांगितलं. तुकाराम महाराजांनी कर्म केलं एकीला होत नव्हती म्हणून दुसरी केली ना. खोटं सांगली का मी? माझ्या गबडातलं इथून सांगितलं ना तर तुम्ही मला हाणायला कमी नाही करायचं. जाळून देता नाही म्हणलं पाहत. आपलं कोण ऐकतंय का? आज त्यांच्या अनुभवाचे बोल आहेत म्हणून आज तुम्ही आपण इथं उभा आहे. त्यांचा जो अनुभव आहे तो आज इथं आहे. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचं ते आत्ता सांगतात. आत्ता माग केला नाही का? केला. तुम्ही नाश झाला, तुमचा नाश झालाय. पण इथून पुढे करू नका. जो जन्म तुम्हाला भेटलाय तुम्हाला आम्हाला हा परत फिरून भेटणार नाही राजा. कधीच नाही भेटणार. आता मागुता पडेल फेरा. आता मागुता पडेल फेरा. आता मागुता पडेल फेरा. आता मागुता पडेल फेरा. जायचंय कुठं? हाय ठाऊक कोणाला कोणाला माहिती आहे? ते परम भाग्याचे. आलासी कोठोनिया अरे जासी कोणा रे ठाया गरदार तुझ नोहे विचारून तर बघ. समजल्याशिवाय राहणार पण आपण विचारत नाही. ही आपली खंत आहे. विठाला विठाला साडेतीन हाताचा नर देह तुम्हाला आम्हाला भेटला. अत हात का मानव देह अरे अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया ना हक जमाना खोया. कहत कबीरा सुन भय साधू अरे आया वैसा घ्या. केलं काय जन्मामध्ये येऊन? देवाला काय सांगाल जाताक्षरी? तुकाराम महाराजांचा झाला गोड. तुम्ही कधी करणार? त्यांचा दिवस गोड झाला. शेवटचा दिवस उगत झाला का? पेढा खाऊन झाला का? जिलेबी खाऊन झाला का? सोनपापडी खाऊन झाला का? काय खाऊन झाला? शेवटचा दिवस गोड कधी होईल? ज्या क्षणी अनुग्रह झाला त्याच क्षणी मुक्त झाला. बंधन नाही त्या आत्म्याला बोलूच नाही. विठ्ठला
वजन गोमटा. त्याच्यासाठीच दिला 3 टाइम. त्याच्यासाठी दिलं का? मुळीच नाही. माईबाप आपलं हे सगळं आयुष्य चाललंय, पण आपण देव देव करीत राम राम स्मरा आधी लाहो करा गाठ घाला मुळवंती. माईबाप याचा विचार करा. विचार करण्याची सुद्धा संधी मिळत नाही जीवाला, पण आता विचार करण्याची संधी आहे. एकदा जर का निघून गेला ना, निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा. आली राहिला पसारा, आली राहिला पसारा. या देहामधला एकदा जर का श्वास निघून गेल्यावर या देहाला किंमत आहे का? जसं की 4 टायराची गाडी आहे, किती बी लाखाची असू द्या, 12, 13, 14, 15 किती, पण एका जरी गाडीला त्या टायर मधली हवा जाऊ द्या, काय किंमत आहे का त्या 8-10 लाखाच्या गाडीला? मुळीच नाही. तसं या देहामधला एकदा जर का श्वास निघून गेला तर याला किंमत राहत. श्वासच महादेव आहे. म्हणून श्वास महादेव आहे. याच्यासाठी दिला. श्वासाने करलो भजन गड्यानो, श्वासाने करलो भजन, श्वासाने करलो भजन गड्यानो, चलो श्वासाने भजन करलो गड्यानो, श्वासाने करलो भजन. नाही तर वाया जाईल जन्म आणि मरण. जन्म मरण वायाला गेल्याशिवाय राहत नाही. एखादा प्रवासी प्रवास करत असताना एका झाडाखाली तो बसला. एखादा प्रवासी प्रवास करत असताना एखाद्या झाडाखाली बसला. उन्हातानाची वेळ आहे. एखाद्या झाडाखाली तो बसला, पण त्याला जर का प्रवास करायचा असेल तर त्याला तिथून उठावंच लागल ना, तरच प्रवास होईल. तसं तुमचं आमचं आहे. तुम्हाला आम्हाला पण इथून जायचंय. हा प्रवास आहे तुमचा आमचा. कुठं बसू शकत, इथून तुम्हाला आम्हाला पण जायचंय. पक्षी येतात, चारा खातात आणि उडून जातात. पक्षी अंगणी उतरती, ते काय गुंतोनिया राहती. तैसे असावे संसारी, जववरी प्राचीनाची दोरी. वस्ती करा वस्त्याला प्रात काळी उजळी गेला. तैसे असावे संसारी, जववरी प्राचीनाची दोरी. रामप्रभूजी आल्याने गेले, कृष्ण परमात्मा आल्याने गेले. इथं कुणी उरलं नाही, पण आज सुद्धा ते तुमच्या आपल्यामध्ये आहेत ना. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुमको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. घर से बाहर निकलना पड़ेगा. इथून जावंच लागते. माई बाबी तर कोणी इथं राहिला आलेलं नाही. उपजे ते नाश है पुन्हा मी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. इथं जर माणसं मेलेच नसते तर कुठले असते पृथ्वी? बरोबर का नाही? आपल्याला कशासाठी हा मनुष्य देह भेटला? देवाचे भजन करण्याकरिता भेटला. तुकाराम महाराज तुम्हाला आम्हाला सांगतायत की बाबा इथून पुढे मी तुम्हाला उपदेश करतोय. तुम्ही आता इथून मागे जे केलं, मागे झाले ते पाहू नका. पुढे जाणी नाही. तुकाराम महाराज सदैव आपल्या सोबत आहेत, पण त्याच्यासाठी काय करावं लागल? माझे संत श्रीपाद बाबा म्हणायचे, चांगला आणि बारीक विचार केला तर, चांगला आणि बारीक विचार केला तर माणूस
कुठही असू द्या, कसाही असू द्या, तो तरल्याशिवाय राहत नाही. कारण का आपण या श्रीपाद बाबा रामदास बाबांच्या सर्कल मध्ये आलो म्हणून कळालं. आणि दुसरीकडे गेलो असतो ना, तो कुत्र्याने सुद्धा विचारलं, साधकाच्या हृदय मंदिरात श्रीपाद माझा भगवंत, साधकाच्या हृदय मंदिरात श्रीपाद माझा भगवंत. माई बाप आज तेच आमच्यासाठी भगवंत आहे. इथं उभा आहे मी फक्त सद्गुरू अमृतदादा माझ्या जीवनामध्ये आले म्हणून मला कळालं, नाही तर कुठं पडले असते कुणी नसतं विचारलं. त्यांनी काय केलं माझ्या जीवनामध्ये येऊन? जन्म नाही येणे ऐसे केले, जन्म नाही येणे ऐसे केले, मरण माझे मरुनी गेले गेले हो, मरण माझे मरुनी गेले. तरी उपकार भेटणार नाही त्या साधू संतांचे. केले उपकार मी काय बाप न करी ऐसी माय, धर्म त्यांच्या देविले. आई बाप त्यांचे हे उपकार माझ्याच्या तिथं भेटणार नाही, कारण त्यांच्यामुळेच आज मी तो आहे. बरं, आपला विषय कुठं होता? आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश, आयुष्याचा सकलांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध कर. तुकाराम महाराज जाता जाता एवढाच निरोप तुम्हाला आम्हाला देतात की बाबा इथून पुढं या आयुष्याचा नाश करू नका. हेच माझी सकल जनाला विनंती आहे. अभंगाचा प्रथम आता तरी पुढे हाची उपदेश सकलांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. माई गं, माझं चित्त शुद्ध कधी करायचं? चित्त शुद्ध कसं करायचं? आपलं चित्त शुद्ध झालं का आपण आज परमार्थ करतोय? आज आपण आनंद संप्रदायाच्या डाण्यावागेत आपलं चित्त शुद्ध झालं का?
ज्याचं झालं त्याच मुक्तच, पण ज्याचं झालं नाही नुसतं बाबा म्हणायचे करा, लक्ष ठेवा, पण कशावर लक्ष ठेवा? कशावर लक्ष ठेवा? नुसतं नाम भेटलंय म्हणून झालं का? त्याला जपायचं कोणी? नुसतं चार्जिंगचं होल्डर आणून ठेवलंय, लावायची कधी? एकदा जर का लावली ना लावली, कंठी प्रेम दाटे नाही नाही नीर लोटे, प्रेम दाटे नाही नीर लोटे. सुख घडोघडी वाढू लागे, सुख घडोघडी वाढू लागे, कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे. मुख हले ना, कंठ हले ना, अरे जीवास मरे ना राम, राम हमारा भजन करे हम बैठे आराम. अशी अवस्था होण्याकरिता काय करावं लागल? तेवढी भक्ती करावी लागल. तुकाराम महाराजांनी एवढी भक्ती करावी लागल, त्यांच्या एवढे तर आपण त्याला सुद्धा पात्रतेचे नाही. त्यांचा तेवढा वेळ वाया जात होता. शिंक जांभळी खोकला म्हणून ते जगद्गुरु होऊन गेले. ते गेले का? आहेत. तुमच्या आपल्या मध्ये आहेत. आज सुद्धा ते या कीर्तनामध्ये नाचतायत, पण त्याला बघण्याची दृष्टी तुम्हाला आम्हाला पाहिजे. देव दिसला का? कोणाला दिसला आजपर्यंत देव? देव कोणाला दिसत? देव बघण्याची गोष्ट आहे का? देव कोणाला दिसलाय का? वारा कोणाला दिसलाय का? वारा मग तो नाही का? वारा ज्याप्रमाणे दिसत नाही पण तो आहे. तिळातलं तेल दिसलं का? लाकडातला अग्नी दिसतो का? दुधातला तूप दिसतं का? पण गिरशण करून पहा, लाकडातला अग्नी आहे. मंथन करून पहा, दुधातलं तूप आहे. वाटून पहा, तिळातला तेल आहे. तशी जर का या जीवने सत्संगती करून पाहिली तर हृदयातच देव आहे याची 100% अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. संतन के संग तू लाग रे